हाय, मी श्रावणी. तर आज वातावरण खूप चेंज होतं ना, खूप वारंही सुटलं होतं. आ- रात्री पाऊस पडल्यामुळे खूप असं कावंडल्यागत झालं होतं. आई आणि ह्यांनी गेले होते वडापावच्या गाड्यावर. तेवढ्यात मी सगळी कामं आवरून घेतली. मग झाडू मारून घेतला, कारण तिन्हीसांची वेळ झाली होती. आणि भांडी वगैरे लावून घेतले. पटकन घरातली कामं आवरली आणि देवाला दिवाबत्ती करून घेतली. देवाला दिवाबत्ती केल्यानंतर शिवाला खूप भूक लागली होती, कारण ती झोपली होती आणि मी तिला दुपारी खायलाच घातलं नव्हतं. तिच्यासाठी मग रवा बनवत होते. बरेच दिवस झाले माझा कोणताच ब्लॉग किंवा कॉमेडी व्हिडिओ मी पोस्ट नाही केला, कारण मला वेळ नाही भेटला आणि करायची इच्छा पण होत नव्हती. पण परत आई म्हणाल्या रात्री की तू का व्हिडिओ बनवत नाहीस, तुला कोण काही बोलले का? तर मी म्हटले तसं काही नाही आई, कारण असो काही कारणामुळे मला काढता आलं नाही. पण आजपासून मी ब्लॉग स्टार्ट केलेत आणि मी व्हिडिओ आजपासून पोस्ट करणार आहे. तर तुम्ही आधी जसं सपोर्ट केलात मला तसा सपोर्ट करा. आणि आज पाऊस पण खूप पडत होता बाहेर, त्यामुळे बाहेर जास्त काही जाता आलं नाही, म्हणून मी आज घरी असलेलाच व्हिडिओ बनवला आहे. आणि आम्ही वडापावचं शॉप ओपन केलं आहे, शंभो वडापाव ह्या नावाने. आणि आमचा वडापावचा गाडा जो आहे तो गाडवे चौकात असतो. आणि त्या कारणामुळेच मला जास्त व्हिडिओ वगैरे बनवता आले नाही, कारण आई तिकडे असतात. मग माझा रवा बनवून झाला होता. शिवा शंभो इथे बसल्या होत्या. मग मी ते प्लेट घेऊन गेले आणि ह्या दोघी अशा बसल्या होत्या मोबाईल बघत. मग शंभू मला म्हणाले, तू काय करतेस मम्मा? मी म्हटलं मी व्हिडिओ काढते. शिवाला म्हटलं हाय कर, तर ती काय हाय नाही केली, ती बघत होती. मग शंभूनी हाय केलं. तर अच्छा पुरतं इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.